Hello friends, today we are going to learn 10th class poem The Twins. Warming up activity, chit chat. Number 1. Two babies born at same time are called twins. Guess and share who are. Triplets म्हणजे तिळे. 3 babies born at same time, quadruplets. 4 babies born at same time, quintuplets. 5 जुळ्यांना जन्म देणे. 5 babies born at same time. Number 1. In general, we use the following words like twins, cup and saucer, कपबशी, needle and thread, सुई धागा, birds and beast, पक्षी आणि प्राणी, take a risk, जोखीम पत्करणे, sip tea, चहाचा झुरका घेणे, sip coffee, कॉफीचा झुरका, hide and seek, लपंडाव. Number 2. These are sets of words that more than often go together and occur together. We call such sets collocations. खाली दिलेले शब्द हे नेहमी एकमेकांसोबत येतात. त्यांना collocations म्हणजे विशिष्ट क्रमाने मांडलेले शब्द असे आपण या ठिकाणी म्हणूया. Insert the proper word from the brackets to form collections. A. Afford. B. Time. C. Defeat. D. Clothes. E. Owners. F. Necessary. G. Role. H. Interview. I. Morning. J. Cold. Absolutely necessary. अत्यंत गरजेचे. B. Cannot afford. न परवडणारे. C. Formal clothes. औपचारिक कपडे. D. जॉब इंटरव्ह्यू. नोकरीची मुलाखत. E. पास टाइम. फुरसतीचा वेळ. F. ॲक्सेप्ट डिफीट. पराभव मान्य करणे. G. अर्ली मॉर्निंग. सकाळी लवकर. H. कॅच अ कोल्ड. थंडी वाजणे. I. लीडिंग रोल. मुख्य भूमिका. J. जॉईंट ओनर. दोघांच्या मालकीचे. क्वेश्चन नंबर 3. एक्झॅग्रेशन और ओव्हरस्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर. अतिशयोक्ती किंवा अतिशयोक्तीमुळे नेहमी विनोद निर्माण होत असतो. उदाहरणार्थ, सी इज थिन ॲज अ पिन. ती टाचणीसारखी पातळ आहे. माय शूज आर किल्ड मी. माझे शूज माझा जीव घेत आहेत. वेन सच एक्झॅग्रेशन लाईन्स ऑकर इन पोएट्री, दे आर एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. जेव्हा कवितेमध्ये या अतिशयोक्तीयुक्त लाईन्स ओळी वापरल्या जातात अथवा येतात तेव्हा या कवितेत अतिशयोक्ती अलंकार असतो. कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युझिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. खाली कंसात काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा वापर करून खालील अतिशयोक्ती अलंकाराची उदाहरणे पूर्ण करा. सी वेप्ट ॲन ओशन ऑफ टीयर्स. म्हणजे ती तिच्या रडण्याने आसवांचा समुद्र झाला. बी. द हंग्री मॅन ॲट अ टन ऑफ फूड. सी. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. डी. ब्रो, आय एम फ्रीजिंग टू डेथ. ई. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. नाउ लेट अस बिगिन द poem. In form and features, face and limb, I grew so like my brother, that folk got taking me for him, and each for one another. It puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. First 2 lines are, in form and feature, face and limb, I grew so like my brother. New words are form and features, structure and appearance, रचना व गुणवैशिष्ट्ये. face and limb, चेहरा व अवयव. to grow, वाढ होणे, grew चा past tense. in form and feature, face and limb, I grew so like my brother. म्हणजे रचना, गुणवैशिष्ट्ये, चेहरा व अवयव या सर्व बाबीतील सारखेपणा घेऊन मी माझ्या भावाप्रमाणे जन्मलो किंवा माझ्या भावाप्रमाणे वाढलो. दॅट फोक गॉड टेकिंग मी फॉर हिम, अँड
इच फॉर वन अनादर. न्यू वर्ड्स आर फोक म्हणजे लोक, टेकिंग, मिसटेकिंग चूक करणे. आमच्या सारखेपणामुळे लोक त्याच्या चुकांबद्दल, त्याने केलेल्या चुकांसाठी लोक मलाच चुकीचे ठरवत होते, मलाच त्याचा त्रास देत होते. इट पझल ऑल अवर कीथ अँड कीन, इट रीच अ फिअरफुल पीच. न्यू वर्ड, पझल म्हणजे गोंधळून टाकणे, कोड्यात टाकणे. कीथ अँड कीन रिलेटिव्ज, नातेवाईक. रीच म्हणजे पोहोचणे. फिअरफुल म्हणजे भीतीदायक. पीच म्हणजे लिमिट किंवा हाईट. आम्हा दोघा भावांच्या अशा सारखेपणामुळे आमचे नातेवाईक गोंधळून जायचे, कोड्यात पडायचे आणि त्यामुळे ही बाब अतिशय भीतीदायक वळणावर जात होती. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्वीन, यट नॉट अ सोल न्यू विच. वन ऑफ अस म्हणजे आमच्यापैकी एक, सोल म्हणजे आत्मा. आमच्यापैकी कोणीतरी एक जण जुळा म्हणून जन्मलेला होता, पण आम्हा दोघांपैकी तो जुळा कोण हे अद्यापही आम्हाला माहीत नव्हते. सेकंड स्टांजा. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स, ॲज वी वेअर बीइंग वॉश बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स. अँड thus you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christian me and I got Christian him. One day, to make the matter worse, before our names were fixed. न्यू वर्ड्स आर मॅटर म्हणजे भानवर्स म्हणजे अतिशय वाईट, फिक्स म्हणजे निश्चित करणे. एके दिवशी आमचे नामकरण करण्याअगोदर, नाव ठेवण्याअगोदर एक अतिशय वाईट भानगड घडली, एक अतिशय वाईट गोष्ट घडली. ॲज वी वेअर बीइंग वॉश बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स. वॉश म्हणजे धुणे, आंघोळ घालणे. नर्स म्हणजे परिचारिका. कम्प्लिटली पूर्णपणे. मिक्स म्हणजे एकत्रित होणे. त्या दोघांची नावे ठेवण्याअगोदर नर्सने म्हणजे परिचारिकेने त्या दोघांना आंघोळ घातली, स्वच्छ केले व त्याच ठिकाणी कवी सांगतायत की आम्ही दोघे पूर्णपणे एकत्रित मिक्स झालो. पहिला जन्म घेणारा कोण व जुळा कोण हे कळेनासे झाले. अँड दज यू सी, बाय फेट्स डिक्री, और रादर नर्सेस व्हीम. फेट म्हणजे भाग्य, व्हीम म्हणजे चूक, डिक्री म्हणजे ऑर्डर. फेट्स डिक्री म्हणजे भाग्यास उतरती कळा लागणे. आणि इथूनच माझ्या भाग्याला उतरती कळा लागली हे माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा नर्सच्या चुकीमुळे. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. ख्रिश्चन म्हणजे नामकरण करणे, नाव ठेवणे. माझा भाऊ जॉन याने माझे नाव ठेवले आणि मी जॉनचे नाव ठेवले. दिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉज माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल. I put this problem fruitlessly to everyone I know. What would you do if you were me to prove that you were you? This fatal likeness ever dodge my footstep when at school. न्यू वर्ड्स आर फॅटल म्हणजे हालापेष्टा सहन करणे, आपत्तीकडे घेऊन जाणे. लाईकनेस सारखेपणा, एव्हर नेहमी, डॉज पाठलाग करीत राहिला, फूट स्टेप्स म्हणजे पावले. हा सारखेपणा नेहमी माझा पाठलाग करीत राहिला, हाल अपेष्टा सहन करून आपत्तीकडे, मरणाकडे घेऊन जाऊ लागला. मी तेव्हा त्यावेळेस मी शाळेत होतो. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल. फ्लॉग म्हणजे बिटन अप, मार खाणे. टर्न आउट अ फूल म्हणजे मूर्खपणा करणे. जेव्हा मी शाळेत होतो, कवी सांगतायत की जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळेस जॉन मूर्खपणा करायचा, पण त्याच्या मूर्खपणासाठी आम्ही दोघे सारखे दिसत असल्यामुळे जॉनने केलेल्या मूर्खपणासाठी मला मार खायला लागत होता किंवा मला मार खावा लागत होता. पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय नो. फ्रुटलेसली म्हणजे निष्फळपणे, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. जॉनच्या चुकीमुळे मला मार खावा लागत असल्याने मी माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला एक निरर्थक प्रश्न विचारत असे. काय होता तो प्रश्न? व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केले असते, हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारत असे. नाउ लास्ट स्टांजा. अवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. In fact, year after year the same.
absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. Henry Sambrook Leigh. Our close resemblance turned the tide of my domestic life. New words are close resemblance, सारखेपणा, turn the tide, परिस्थिती बदलणे, डोमेस्टिक लाईफ, वैयक्तिक जीवन. आमच्या अशा या सारखेपणामुळे माझ्या वैयक्तिक जीवनातील परिस्थितीतही बदल झाला. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही बराच फेरफार झाला. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. तो कसा झाला तर माझे ज्या मुलीसोबत लग्न होणार होते, लग्न ठरले होते, ती माझी नववधू माझ्या भावाची पत्नी झाली. इंटेंडेड ब्राईड म्हणजे ठरलेली नववधू, वाईफ म्हणजे पत्नी. In fact, year after year, the same absurd mistake went on. New words, absurd mistake, दुर्लक्ष करता न येणाऱ्या चुका. In fact, year after year, the same absurd mistake went on. वर्षानुवर्ष अशाच दुर्लक्ष न करता येणाऱ्या चुका होतच राहिल्या. When I died. And when I died, the neighbors came and buried brother John. New word is ब्युरी. ब्युरी म्हणजे गाडणे. जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले, त्यांनी माझ्याऐवजी माझ्या भावाला म्हणजे जॉनला गाडून टाकले. अशा पद्धतीने सारखेपणामुळे कसा गोंधळ निर्माण झाला, कसा त्रास कवीला यामध्ये झाला, हे कवी हेनरी सॅम्ब्रुक लेह यांनी या द ट्विन्स या कवितेतून सांगितलेले आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने मी ही कविता आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ आपणास सर्वात अगोदर मिळतील. थँक्यू.